मन मंदिरा गजर भक्तीचा. दुपारी 12 वाजता प्रत्येकाला भूक लागते, म्हणून ज्याला भूक लागते त्याला संसार आहे. साधं सरळ गोष्ट काय, जास्ती डोकं चालवू नका, नाही का. कोणाला संसार आहे, बायको आहे म्हणून संसार, मुलं आहे रे ते सोडून 11 वाजल्यापासून पोटातला संसार बोलू लागतो. घरची सोय आहे का, हॉटेलमध्ये जायचं आहे का, डबा लावायचा आहे, त्याच्यातून कोणी सुटत नाही. म्हणून अंग धरण शब्द बोललो मी. वळघे वाचेच अंग. मुलीचं लग्न वगैरे झाल्यानंतर आणि सुंदर पती मिळाला, सगळं जुळून आलं, काही काळाने दिवस गेले आणि ती मुलगी अंग धरते. किती गोड आहे बघा. अंग धरणं सुद्धा शब्द नीट लक्षात आलं पाहिजे. अंग धरणं निराळं, वात वाढला निराळा, सूज निराळीन बाळस निराळं. माझं बोलणं कळलं? एखाद्याच्या अंगावर सूज येते आणि त्याला जर तुम्ही म्हणलं अंग धरणं तर क्षमा करा मला. तसं वाणी जेव्हा अंग धरते ती प्रत्येकाच्या लक्षात येते, प्रत्येकाच्या लक्षात येते आणि तो शब्द उच्चारल्याबरोबर श्रोत्यांच्याही काहीतरी लक्षात येतं. अशी लक्षणीय वाणी की ज्या वाणीच्या माध्यमातून अलक्ष लक्षावर येतं. काय म्हटलं मी? ज्या वाणीच्या माध्यमातून अलक्ष लक्षावर येतं. जयाचेनी कृपा कटाक्षे अलक्ष लक्षे विनलक्षे साक्षी विसरला साक्षी निज पक्ष गुरुत्वे. जयाचेनी कृपा कटाक्षे अलक्ष लक्षावर लक्षाशिवाय येत आहे. हे असंच आहे आता प्रवचन सगळं. आलं का लक्षात? थोडस परवाच सांगितलंय मी, कळायला हरकत नाही. 16 वर्ष ऐकताय आणि 16 वर्षानंतर अमृतानुभव सांगतोय मी. तेव्हा कळलं नाही म्हणू नका आणि उगीच कळलंय म्हणू नका. काय म्हटलं? तुम्ही म्हणाल बाबा महाराज तुम्ही दोन्ही बाजूने दम देता म्हणून तुम्ही बाबा महाराज आहे. म्हणजे इकडूनही सुटून देत नाही तिकडूनही सुटून देत नाही. आपला श्रोता आपल्या हातून कोणत्याही बाजूने सुटून न देणं हे वक्त्याची कुसरी. जयाचेनी कृपा कटाक्षे अलक्ष लक्षे विनलक्षे साक्षी विसरला साक्षी निज पक्ष गुरुत्वे. ही ओळी म्हटल्यानंतर म्हणावंसं वाटत नाही क्या बात आहे. ज्याचा कृपा कटाक्ष पडल्यानंतर अलक्ष लक्षावर येतं, पण अलक्ष लक्षावर येतं ते लक्षात येत नाही, असं जे अलक्ष. चला आता फोड करून तर सांगायलाच पाहिजे तुम्हाला. तुम्हाला भूक लागलेली 12 वाजता कळते, पण त्याच्या अगोदर पासून लागत असते ना. म्हणजे भूक ज्या वेळेला लागते तेव्हा तुमच्या लक्षात येतं का? विशेषत्वाने लागते तेव्हा लक्षात येतं. तुम्ही सकाळी नाश्ता करता, नाश्ता केल्यानंतर म्हणता आता बस झालं, अगदी नाही, अगदी मला अजिबात जागाच नाही. जागा नाही हा पॉइंट आल्यानंतर जागा व्हायला सुरुवात होते पुढची. काय म्हटलं मी? ज्या वेळेला पोत हलवून हलवून भरलं जातं आणि आता बघ हे बघा ओकारी होईल असा पॉइंट आला जिथे पूर्ण झालं, तिथेच पुन्हा रिकाम होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या क्षणापासून भूक लागते. पण 12 वाजता कळून येतं की भूक लागली आहे. म्हणजे 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत भूक लागत होती पण तुमच्या लक्षात येत नव्हती. म्हणजे अलक्ष लक्षावर लक्षाशिवाय येत आहे. तुम्ही सगळे जिवंत आहात ना? म्हणजे हे तुमच्या लक्षात होतं का?
म्हटलं मी? तुमच्या लक्षात होतं जिवंत आहात म्हणून? नाही ना? बोलल्यानंतर लगेच म्हणाला हो तर म्हणून तर चालत आलो. हा, म्हणजे लक्षात ठेवा, जिवंत आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. श्वास चालतोय तेव्हा लक्षात येत नाही, वाढतो तेव्हा लक्षात येतो, कमी होतो तेव्हा लक्षात येतो, आणि गेल्यानंतर तर तुम्ही सोडून सगळ्याच्या लक्षात येतं. अलक्ष लक्षावर लक्षाशिवाय येत. अवघड विषय आहे, पण असो. बाबा महाराज तरी काय सांगणार? बाबा महाराजची सांगण्याची पात्रता सुद्धा नाही आहे. पण एक आहे, एथ एक असे आधारू, जेणेची मी बोले सदरू, जे सानुकुलू श्री गुरु निवृत्तीदास. ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ अनुकूल होते. माझ्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ पण आहेत. ग्रंथ उघडल्यावरती आलेच पाहिजेत. माऊली आहेत, सद्गुरू दादा महाराज आहेत, सद्गुरू अप्पा महाराज आहेत, आणि त्यांच्या आधाराने मी सांगणार आहे. काही पाठ केलेलं नाही. पाठ करून जर अनुभव आला असता तर फार बरं झालं असतं. सिनेमात दुसऱ्याचं प्रेम बघून सुद्धा आपल्यात प्रगट होत नाही, नाही का? हो, बघून सुद्धा येत नाही, आणि आल्यानंतर बघावं लागत नाही, नाही का? म्हणून अनुभवजन्य कशा गोष्टी आहेत? अनुभवजन्य. तसं अमृत अनुभव आपल्याला आपल्या ठिकाणी झालेला आपल्याच आत्मसत्तेचा अनुभव. आत्मसत्ता आहे, अलक्ष आहे, लक्षावर येते पण लक्षात येत नाही. श्वास चाललाय, लक्षात येत नाही. ऐकू येतंय, लक्षात येत नाही. तुम्ही ऐकताय हे तुमच्या लक्षात आहे? कमी पडेल तेव्हा कळेल. आता मला कमी ऐकू येतं म्हणून लक्षात आलं. बघा कशी जीवनाची संगती आहे ती, नाही का? आता हा माझा हात सहज उचलतोय, काय हे जे आता ऍक्शन चालल्यात ना, ते काही ठरवून केलं का मी? बोलणं प्रगट होतं, त्याच्यावर हाताची हालचाल होते. पण तो जर हात हल्ला नाही तर लक्षात येईल की काहीतरी हातामध्ये गडबड आहे. म्हणजे हात हलवायचं हे मी ठरवलं नाही, पण न ठरवता हात हलतो, म्हणजे अलक्ष लक्षावर लक्षाशिवाय येत. अशी जी आत्मसत्ता, असं जे आत्मतत्व आणि त्याची अनुभूती, त्याचा अनुभव येण्याकरता तो आत्माच सगुण साकार होऊन प्रगट व्हावा लागतो. म्हणून अगा कलिकाले या कलिता जन, हाती घेवोनी ज्ञान खड्ग जाण, अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशे. आणि म्हणून काल आपण सुरुवात केली, यदाक्षर मनाख्याय अक्षर रूप परब्रह्म. परमात्मा कसा आहे? जयाक्षर दशे येणे नाही, ते अक्षर म्हणजे पायी, कुटस्थ जे ठाईशी या ठाई स्वाश्रयाचे. मी सोपं करून सांगेन, तुम्ही काळजी करू नका, कळेल असंच सांगेन. आता बघा, ही पहिल्यांदा उभी कळली नाही, आता कळली ना? माझी माऊलीला रोज प्रार्थना असते, एवढी मंडळी येतात, त्यांना न कळता घरी जाऊन देऊ नकोस. अहो, कळतं म्हणून तर येतात, नाहीतर एवढा मंडप अवघड आहे हो. सध्या देवळं भरणं अशी झालीत, आला का लक्षात? तर मग एवढ्या मंडपात माणसं आवडीने लांबून लांबून येतात. ते काय येतं? बाबा महाराज विद्वान आहे म्हणून नव्हे, सांगितलेलं कळतं म्हणून. विद्वान कसले घेऊन बसला हो? अमृतानुभव उघडून ठेवल्यानंतर सगळे विद्वान वाळून टाकावेत, एवढं ज्ञानोबारायची ताकद आहे आणि एवढं सामर्थ्य आहे. हे ग्रंथ विद्वत्तेने कळत नाहीत, शरण गेल्यानंतर कळतात. आणि ते शरण कसं यावं?
नुसतं पायावर लोटांगण घ्यावं नव्हे, ते तिकीट मिळण्याकरता सुद्धा करतात. जाऊ दे, आता 2-4 महिन्यात सीझन सुरू होईल आणि सगळे लोटांगणी स्वामी तुम्हाला दिसतील. हा त्याच्या पायावर लोटांगण घालतोय, तो त्याच्या पायावर लोटांगण घालतोय. कशाचं काय, तिकीट मिळालं तर लोटांगण, नाहीतर शिव्या बाहेर येऊन. एवढे दिवस राबवून घेतलं ना, आता तिकीट दिलं नाही, अवघड आहे. ते काय रेल्वेचे तिकीट आहे का 100-200 मिळायला? 2-4 कोटीचं तिकीट आहे ते. नाही का हो, साधी सुधी तिकीट निराळी आहेत. असो, जाऊ द्या, काय आपल्याला घ्यायची गरज नाही. महत्वाचा भाग काय आहे की शरणाची सुद्धा व्याख्या बघावी. माणसाने असं वाटतं लोटांगण घेतलं म्हणजे शरण, अष्टांग चरणावर ठेवले म्हणजे शरण. महाराज म्हणले तसं नाही. निशेष सांडो निमीपण याची नावे हृदयस्थाये शरण. निशेष मी पण सांडून नाही वाकलास तरी चालेल. सद्गुरु पुढे गेल्यानंतर तुझं मी पण सांडणं हेच शरण येणं. निशेष सांडोनी मी पण याची नावे हृदयस्थाये शरण. हेच 18व्या अध्यायामध्ये सांगितलं. आता काही करू नकोस, मला शरण ये. मला शरण येण्यात तुझं कल्याण आहे. बस. तर पंख का चालू करे वाळा कुठला तरी, याला व्यत्यय नाही होता. आणि म्हणून या ठिकाणी श्रीमन निवृत्तीनाथ त्यांना वंदन करतायत. पण गुरुपद हे केवळ आकार नव्हे, गुरु तत्व आहे. ते तत्व ज्याच्यामध्ये प्रगट होतं त्याला आपण गुरु म्हणतो. उगीच माणसं म्हणतात मला गुरु म्हणा. अरे कोण तुला गुरु म्हणणार? हा, नाथ महाराज म्हणाले गुरु ते गुरकावीन, शिष्या ते टरकावी. दुग्धा म्हणे नारायण, तक्र शिष्यासमान. चातुर्मास चालू होता, जेवणाचं आमंत्रण होतं गुरु शिष्याना. हे मध्ये पाहिजेच बरं का, नाहीतर अमृतानुभव समजायचं नाही. हा थोडस गंमत थोडस असं कसं असतं, आलं का लक्षात? गोड शिरा देताना सुद्धा पुण्यात, मुंबईत बघितलं नाही मी पण पुण्यात बघितलं, गोड शिरा देताना सुद्धा त्याच्यावर आंब्याचं लोणचं देतात. एका ठिकाणी मी गेलो, गोड शिरा दिला ना आंब्याचं लोणचं दिलं. मी म्हटलं हे काय? नाही म्हणले जास्ती शिरा खावा म्हणून अधूनमधून लोणच्याचं बोट. म्हटलं बरोबर आहे, शिरा खाण्याकरता काहीतरी मुरलेलं बरोबर पाहिजे. काय म्हटलं मी, शिरा जर गाड्यात शिरायचा असेल तसा माझा अमृतानुभव जर शिरा गळ्यात शिरायचा असेल तर त्याच्याबरोबर थोडंसं अधूनमधून लोणच्याचं बोट पाहिजे. कारण ते सुद्धा मुरलेलं आहे, ते सुद्धा असं तसं नाही आहे. असो, तेव्हा लक्षात घ्या की मी पण सांडणं हेच खऱ्या अर्थाने शरण आहे. आणि महाराज या ठिकाणी मोठ्या कौतुकाने सांगतायत, किंबहुना प्रपंच रूप नाही झाले म्हणून अक्षरायसे बोलिले, या लागी तेची घडले अनाख्या यायसे. न झाला प्रपंच आहे पर ब्रह्म, आम सोहम ब्रह्म आकळिले. कसं बघता, कोणी म्हणेल हे जग आहे, कोणी म्हणेल प्रभू नटलेला आहे. हेच 2 भाग आहेत अद्वैताचे. एक ब्रह्मसत्य जगत मिथ्या, एक जगत नाशिवंत म्हणून बघणं, हा एक भाग अद्वैताचा. आणि दुसरा भाग जगत रूपाने माझा प्रभू नटलेला आहे, हा ज्ञानेश्वर महाराजांचा तिदिवलास. हे दोन्हीवरच जितके दिवस अमृत अनुभव चालेल तो बेस आहे. बेस लक्षात घ्या म्हणजे झाला. जेव्हा योग्य ओव्या येतील तेव्हा त्याच्यावर ऐस पैस प्रवचन करील. अगदी सगळ्यांची मतमतांतर सांगून जरूर सांगेल. पण आता पहिल्यांदा निवृत्तीनाथाला वंदन चालू आहे. अक्षर जे कधीही क्षर पावत नाही ते
म्हणून महाराज म्हणाले कसा आहे, या लागी तेची घडले, अक्षर आहे म्हणून अनाख्याय आहे. नुसतं अक्षर नाही, अक्षर झालं की ज्याची व्याख्या करता येत नाही, जे शब्दातीत परात्पर, शब्दातीत. आत्ताच सांगितलं, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रेगे, इंद्रिया कीर जोगे काय होईल. मनाचं नख सुद्धा जिथपर्यंत जाऊ शकत नाही. हे बघा, एक असा आहे, देह जिथपर्यंत पोचू शकत नाही तिथपर्यंत मन जातं, असा व्यवहार आहे बरं का. आता देहाने मी घरी जाऊ शकत नाही, पण मनाने जाऊ शकतो, तुम्ही. बरोबर आहे ना? हां, आपल्याला जागचं जर उठता येत नसेल तर म्हातारी माणसं पहिल्यांदा मनाने जातात आणि तरुणांना सांगतात, जरा तिथलं पेन घेऊन ये, नाही का. बुटकी बायको असेल आणि उंच नवरा असेल, ती सांगते त्या वरचा फळीवरचा डबा काढून द्या, 3ऱ्या नंबरचा. तो म्हणला, तुला कसं माहिती? ते म्हणले, डबा झाकलेला आहे तरी मला दिसतंय, फक्त तुम्ही सांगितलेलं करा. माझं बोलणं कळलं का? तेवढं काढून द्या. हे बघा, हात पोचले नाहीत, देहाची उंची वाढली नाही, पण मन बरोबर पोचलं, आणि मन बरोबर पोचल्यानंतर तिने नवऱ्याला गाईड केलं. तो डबा आला. हा, बरेच दिवस काढलं नव्हतं, पण छान आहे अजून. काय म्हणजे मन तिथपर्यंत पोचू शकतं, पण हे जे ईश्वरी तत्व आहे, जीवन तत्व आहे, तिथे मनाची नखी न लगे. काही काही गोष्टीवर आपले नख उठतात आणि काही काही गोष्टी अशा असतात की नख सुद्धा तिथे रुतू शकत नाही. मनाची नखी न लगे, इंद्रिया जोगे काय होईल. सूक्ष्म इंद्रिय मन आहे, ते जर पोचू शकत नाही तर हात काय पोचतो? हात काय पोचू शकतो? म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, जे की शब्दाशी विषय नव्हे, का जे शब्दूचे जेथ न संभवे, म्हणून अनाख्याय सेवे न टेकेची उभे. काही काही ठिकाणी शब्द पोचू शकत नाही. काल दृष्टांत दिला, आज दुसरा गमतीने देऊ. असं फुलवत फुलवत जाऊया प्रवचन आपलं. मोगरा फुलला. ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरी काय अमृतानुभव असं फुलतच गेलं पाहिजे, तरच कळतं. हा, अनाख्याय शब्द कसे पुरत नाहीत सांगू का? हा, एक मनुष्य म्हणाला, मला समाधान झालं. म्हणजे काय झालं? बरं वाटलं. म्हणजे काय झालं? कोणीतरी एकाने तरी सांगा की मला. मी अज्ञानी आहे, मला कळलं, पण तुम्हाला तरी कळायला पाहिजे ना. सांगा की समाधान झालं म्हणजे काय झालं? काय आज तुला खरं सांगू, आज तू बटाटे वडे केली, इतके खाल्ले ना, समाधान झालं म्हणजे काय झालं? पोट 4 इंच पुढे आलं. नाही का? म्हणजे नाही, नेमकं समाधान झालं म्हणजे काय झालं? ते म्हणले, हे बघा, असले बाबा महाराजाकडे जाऊन नसते प्रश्न मला विचारायचे नाही. नसते प्रश्न मला विचारायचे नाही. काय समाधान काय आहे हे सांगता येत नाही, अनाख्याय. पण काहीतरी कळायला पाहिजे ना, बरं वाटलं म्हणून शब्द टाकला, बस. आनंद काय? आनंद म्हणजे काय? माणसं म्हणतील दुःख नव्हे तो आनंद. हे उत्तर नव्हे. आनंद म्हणजे काय सांगा? सापेक्ष भावनेतून सांगू नका. हा नव्हे म्हणून हा माझा नवरा, एवढं लांब कशाला जाते? सांग की हा नवरा. माझं बोलणं कळलं नाही का? एका बाईला विचारलं, या समाजातला नवरा काढ. म्हणले, तो नाही, तो नाही, तो नाही, तो नाही. अगं कशाला एवढं? मला घेऊन चल आणि सांग हा नवरा. संपलं. पिन पॉइंट शब्द कसा वापरतो आपण? नुसतं असं सांग, हा हा गे पहा विटे उभा. काय ताकद आहे बघा शब्दामध्ये. हा, महाराजांना विचारलं, माऊलींना विचारलं, देव हो हो, हा गे पहा विटे उभा. हा
तो हा माधव बरोबर, हा निश्चिंती आहे. हा का हा का हा का हा का हा का नाही, निश्चिंती आहे. म्हणून शास्त्र चिकित्सा करते आणि संतांच्या बोधामध्ये निश्चिंती आहे. म्हणून शास्त्रामध्ये मतमतांतर आहे, म्हणून विसंवादे. मी म्हणत नाही, नाही का. षडदर्शनाचं वर्णन करताना ते म्हणले 6 हात हे 6 दर्शन आहेत, पण एकाचं एकाशी पटत नाही. सगळ्या पहिल्या 10 मध्ये आहेत श्रीमंतीच्या आकड्यात. तसे हे सगळे दर्शन आहेत, पण कुणी देव मानतो, कुणी देव मानत नाही, कुणी आहे म्हणतो, कुणी नाही म्हणतो. हे सगळे असे आहेत. नीट लक्षात घ्या. दर्शन आहेत, वाद नाही, पण एकमेकाचं एकमेकाशी पटत. म्हणून गीतेमध्ये चुकली ज्ञाने मिळो आली, असे असे शब्द वापरतात ज्ञानोबा. चुकली ज्ञाने मिळो आली. जसं असे चुकलेले होते 4 जण, एका बरोबर ठिकाणी चौकात येऊन मिळाले. अरे म्हणाले मी इकडून गेलो, जाऊ दे म्हणले, कुठून गल्लीत जा. चुकली ज्ञाने मिळो आली. तसं चुकलेली ज्ञान जिथे मिळो आली ती ज्ञानेश्वरी माऊलींची. असो. आणि म्हणून अहो जेत श्रुतीची मुखे परतली, तेथे आख्यायते कोणी केली, म्हणून बोली जे 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 बोली ते ते नव्हे. श्रुती म्हणजे वेद सुद्धा मौनावले. जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. काय म्हणतात आता. सर्वात मुख्य कोण? वेद. बरोबर आहे ना. तो सुद्धा काय झाला? मौनावला. बर का. दिसला पण सांगता येईना. बर का. काही काही गोष्टी अशा असतात की कळतात, पण त्याला वाणीच्या माध्यमातून प्रगट करता येत अनाख्याय. मग इथे असं सांगतायत शिवकल्याण की जिथे वेद गप्प बसला तिथे तुम्ही काय बोलणार? नेती नेती जया श्रुती. अहो बोलाई सकट ते आहे, परंतु बोली बोलता न चोजवे, किंबहुना हा बोलूच नव्हे बोलिला येथे. बोलाही सकट तोच आहे. कसा आहे? दृश्य द्रष्टा दर्शन 3 झाले. इथे दृश्य द्रष्टा दर्शन 3 नाही, सर्व तोच आहे. तोच नटलेला आहे त्या रूपाने. बरं का. बाकीचं काही कशाचं काही नाही. आलं का लक्षात? एक गणपती किंवा एक देवाची मूर्ती एका मातीपासूनच केली जाते. बरोबर आहे ना? बरोबर. पाय त्याच मातीचे, हात त्याच मातीचे, मस्तक त्याच मातीचं, उंदीर त्याच मातीचा, आणि त्याला खाली बसायला केलेलं आसन त्याच मातीचं. बोलणं कळलं? आसन त्याच मातीचं. एकच दगड घेतला, त्याच्यातून कोरायला सुरुवात केली. पहिल्यांदा खालचा चौतरा तयार केला, मग पाय तयार केले, मग हात तयार केले. असं करत 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 झाली मूर्ती. काय पण माणसं पूजा करू लागली पायाची. बरं का. असं मस्तक कुठे ठेवू लागले? पाया. काय? गुडघ्याला नाही, पायावर. चरण कमल, चरणाची पूजा, नाही का? बरोबर आहे. मग एका मातीचंच आहे. मग आता इथे शब्द काय वापरला की काही का असेना बोलणारा हे सकट सर्व तोच असल्या कारणाने इथे निराळ काही सांगण्याची गरज नाही आहे. अहो आनंदी आणि आनंदू पुढे लक्षण सांगितलंय. श्रीमन निवृत्तीनाथ हे कसं आहे? अनन्य रूप आहे. आनंद रूप आहे. आता बघा. अहो आनंदी आणि आनंदू ऐसा नाही येथे वेदू, जैसा दंडाचा संबंध तो दंडी म्हणावा. ज्याच्या हातात दंड आहे त्याला दंडी म्हणतात. दंडे स्वामी.
नाही का. पूर्वीच्या काळामध्ये दंडी आलं का लक्षात. म्हणून मी परवाच चाललो होतो. आमचं दंड अधिकारी म्हणजे ज्याचा मोठा दंड आहे तो नव्हे, ज्याला दंड करण्याचा अधिकार आहे, शिक्षा करण्याचा अधिकार आहे, तो दंड अधिकारी. बरोबर आहे ना. तसं ज्याच्या हातात दंड त्याला काय म्हणावं, दंडी. म्हणजे दंड आणि दंडी हे जसे दोन आहेत तसे इथे नाही, एकरूपता आहे. मी अजून चांगला दृष्टांत सांगेन. अहो आनंदी आणि आनंदू ऐसा नाही येते. एक आनंदी आणि एक आनंदू. आनंद एक आणि जो आनंदी झालाय तो एक, असं नव्हे. आनंदी आणि आनंदू दोघही एकच आहेत. ऐसा नाही जैसा दंडाचा संबंध होतो. जेणे हाती दंड धरिला तो दंडी ऐसा बोली बोलीला असे आला, तैसे न्यावय हा भला. आनंदू जेथीचा धर्म नव्हे, स्वतः आनंद मात्रच जे आहे. क्या बात आहे. काय लक्षात येतं का. आनंद हा त्या स्वरूपाच्या ठिकाणचा धर्म नव्हे, हे त्याचं स्वरूप आहे. निराळं काहीतरी स्वीकारलेलं नव्हे, ते त्याचं मूळचं स्वरूप आहे. नाही का. हो, मूळचं स्वरूप आहे. एखाद्याचं कातड गोर असतं तर त्याचा गोरेपणा हा स्वयंभू आहे, पडद्यावर दिसण्यापुरता नाही. नाही का. हो, पुष्कळशी भेटतात, मग पडद्यावर जेव्हा दिसतात किंवा सिनेमात दिसतात तर रंग निराळा असतो, प्रत्यक्षात भेटल्यानंतर अरे 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 निराळाच असतो. खरंच अशी व्यक्ती मला भेटायला आली. मला असं वाटलं किती गोरी असली पाहिजे का, आणि प्रत्यक्षात बघितल्यानंतर एकदम अहो किती फरक, जवळजवळ 80% डिफरन्स. मला ओळखताच आलं नाही, पण दुसऱ्याने सांगितलं हे असं असं. मग मी ना वा वा काय तुमचं काम, माझं बोलणं कळलं का. पण एक जातीवंत जे गोरा आहे त्याचा रंगच तसा आहे, त्याला निराळ काही करण्याची आवश्यकता नाही, कारण तो त्याचं मूळ स्वरूप आहे. ते त्याचं मूळ स्वरूप आहे. तिथे ब्रशनी घेऊन काही करायचं माझं बोलणं कळलं का. ते ब्रशने घेऊन जसं भिंतीला रंग लावायचं तसं थोबाडाला रंग लावायचा. भिंतीचा रंग वर्षांनी जातो, याचा संध्याकाळपर्यंत संपून जातो. संध्याकाळ कशाला, एक शॉट घेतला की संपतं. म्हणून तो मेकअप इकडे झाला की एक शॉट झाला की पुन्हा शूटिंग बेटिंग तरी बघायला जा की, म्हणजे माझी शूटिंग कळेल. काय हो, एक शॉट झाला की पुन्हा ते, कारण ते पहिला शॉट उन्हात घेता करताच 15 मिनिटं गेलेली असतात, ते असं उघडलेलं असतं आणि पुन्हा तिथेच शॉट घ्यायचा असतो. मग पुन्हा ते करून नीट. कळलं का तुम्हाला. हे असं ओघळणारे रंग नाहीत, तसं ओघळणारे भाग परमार्थाचे निराळे. आणि ज्ञानोबा तुकोबांनी संप्रदाय जो निर्माण केला तसा ओघळणारा नाही, किंबहुना त्याचा ओघळ तुमच्या आमच्या घरात आला म्हणून आमचं जीवन सुखमय झालं. इतकी ताकद आहे. म्हणून आनंद हा धर्म नव्हे. काय सांगितलं मी, आनंद हा धर्म नव्हे किंवा त्या वेळेपुढची अवस्था नव्हे, मूळ ईश्वरी सत्तेचं ते स्वरूप आहे. म्हणून सच्चिद आनंद. सच्चिद आनंद हे शब्द सुद्धा 3 वापरले तरी 3 नाहीत. सद तेच चिद तिज तेच आनंद, स्वरूपी नाही त्रिविध भेद, एक वद सच्चिदानंद. जाऊ द्या, जास्ती फाटा पडत नाही. तेची विशेष विशेषणे विण झाले नाही कधी ते जाण, म्हणून अज हे अभिधान जेथे घडे. आता असा जो आनंद रूप आहे तो अज आहे. मागे नव्हतं, आत्ताही नाही, जे अखंड आहे, ज्याला जन्म, जे अज्य आहे, अव्य आहे, अनंग आहे, पेंदा आहे, निकवडा आहे, अचक्षु आहे, अचरणो आहे, अज्य. पुढे वाचतो. आपुलेची आपण कधी न देखे की झाले पण, असो झालेची नाही जे जाण, म्हणून अज म्हणजे अगा जे झालेची नाही.
अगा जे झालेचे नाही या सिद्धांतावर जो उभा राहिला तो अजातवाद. म्हणून अज, जसं थोडंसं जेवढं सांगता येईल तेवढं सांग. अजातवाद म्हणजे काय? अगाजी झालेची नाही. मग जे झालेचे नाही असं जे एक सिद्धांत काय सांगतो, जगत झालंच नाही. अजातवाद म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, जग झालंच नाही, प्रभू नटलाय. जाऊ दे, पुष्कळ हे आहे ओघाओघाने मी इथेच अडकलो ना, तर ते काही संपायचंच नाही. म्हणून आज म्हण आदी मध्य अंतरहित ऐसे जे अखंडित असे असंभूत एकलेची चिन्मात्र स्वरूप पूर्ण, जेथे नाही आदी अवसान, आदी मध्य अंत नाहीच. आदी नाही, मध्य नाही, अंत नाही. नाही का? सोन्याची लगड आहे, आधी मध्य अंत आहे. सोन्याच्या लगडीला म्हणता का मधलाच तुकडा द्या, शेवटचा देऊ नका. पोपईला म्हणू शकता की मधल्या बिया देऊ नका, नाही का? अहो त्या बियाचे सुद्धा आपण पैसे मोजतो, वजनावर असतं ना. पोपई जर वजनावर दिली तर त्या सालीचे पैसे मोजतो, त्यातल्या बियांचे पैसे मोजतो ना, बरोबर आहे ना? हा. मग एक म्हणाला मला मधलं दे, म्हणून कशातलं मधलं कशातलं बाहेरचं खावं हे नीट कळायला पाहिजे. आलं का लक्षात? हो, नाही तर नाही कळलं तर अवघड जातं. बटाटे वडा नीट केला नसेल, वरच्या ह्याच्यामध्ये सोडा जास्ती असेल तर ते वरचा पापुत्रा एवढा झाड झालेला असतो. काही काही लोकांना करता येत नाही. बटाटे वडे सुद्धा करावे लागतात. आपल्याच आयुष्यात वडे झालेत तर कोण वडे करतो? जरा पाणी बिणी पिऊ का मी? तुम्ही काळजी करू नका, अमृतानुभव सुद्धा तुम्हाला असा हसत खेळत सांगेल. अहो आनंद लुटावा काय आहे त्याच्यात. एक मला म्हणाला अमृतानुभव सांगणार आणि ह्या लोकांना कळेल का नाही? म्हटलं याची काळजी तू का करतोस? येणारीने मी बघून घेईन, एवढं तुला का काळजी घडली? आणि म्हटलं मी एक सांगतो, दे सोडून तू मी. ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला कळावा अशा करता जर लिहिला असेल तर जरूर कळेल. माझं बोलणं कळलं? हो, जगाला कळावा या उद्देशाने जर लिहिला असेल तर त्यांची प्रत्येक ओवी प्रसाद होईल आणि त्या प्रसादाचा अधिकारी सर्व जग होईल आणि या अमृतानुभवाचा अधिकारी जग होईल. तेव्हा खरंच आनंदाचे आवारू मांडू जगा येऊन जाईल. अर्थात या गोष्टी होण्याकरता काळ जावा लागतो, पण होणार हे नक्की. ज्ञानेश्वर महाराजांनी जो आनंद संप्रदाय निर्माण केला, वारकरी संप्रदायाचं एक दुसरं नाव आहे बरं का, चैतन्य संप्रदाय. वारी करतो म्हणून वारकरी संप्रदाय, चैतन्याची उपासना करतो म्हणून चैतन्य संप्रदाय. परमात्मा आनंद स्वरूप आहे, त्याच्याशी एकरूप होतो म्हणून आनंद संप्रदाय. आणि म्हणून महाराज इथे म्हणाले आदी मध्य अंत रहित. आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, सगळं एकच. काय श्रीमंताची बाई होती, तिला नवऱ्याने सगळे दागिने केले, गळ्यातले केले, सुंदर चेन केली, हातातले तोडे केले, पायातले पैंजण सुद्धा सोन्याचे केले. पण पायात घालातले पैंजण म्हणून निराळे ठेवले नाही, त्याच बॉक्समध्ये ठेवले. ती सून जरा आडाडी होती, तिथे पैंजण म्हणून पायातले चप्पलचे तिथेच काढून ठेवले. येडी हळद. मोठं कपाट बिपाट तिला दिलं होतं स्पेशल. मग तिथे वर असे खिळे सुद्धा होते. मग चप्पल काढून ठेवले आणि ते काढलं आणि तिथे ठेवलं. सासरे मुलाला म्हणले तिला समजून सांग, ते पायात घालायचं जरी असलं तरी त्याची किंमत 11,000 रुपयेच तोळा आहे बरं का बाळा. आणि डोक्यावर घालायला जरी तुला मुकुट केला तरी त्या मुकुटाच्या सोन्याची किंमत इथून तिथून तेच. तसं जगामध्ये इथून तिथून जे आहे ते आत्मसत्ताच आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले अहो सकळ विलासेसी संपूर्ण
परी नचुके जेथीचे एक पण. बघा, विलास शब्द आला, गोड शब्द आला. हे ज्ञानोबारायाचं तत्वज्ञानाचं सार आहे. म्हणून या संपूर्ण तत्वज्ञानाचं नाव काय आहे? चिद विलास. काय नाव आहे? चिद स्वरूपाचा विलास. हो, आणि विलास करत असताना उगीच वृक्ष होऊ नये. आलं का लक्षात? हो, जरा विलासी असावं. हो, नाही का? तत्वज्ञान सुद्धा हा प्रभूचा विलास आहे. हे कसं लक्षात येत नाही माणसांना? असं वाटतं गंभीर. कुठे गेला होता? वेदांताच्या क्लासला. अरे ठीक आहे ना, मग एवढा गंभीर का होतोस? नाही म्हणला, काय आहे सगळं मिथ्या आहे, नाशवंत आहे, काय आपलं आहे? मग काय आपलं आहे तर शिकायला तरी कशाला जातोस? बस न कर. चिद विलास. विलास मांडला ज्ञानोबारायाने. गोकुळी विलास मांडली याला. विलास आहे. म्हणून चिद मन मंदिरा गजर भक्तीचा.